नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना पडला होता. मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तसेच जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार, या संदर्भातील माहिती अदिती तटकरे यांनी सांगितली आहे. 26 जानेवारी आधी लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार असल्याचे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. मित्रांनो, अदिती तटकरे काय म्हणाल्या? लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आपण 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान वितरित केला होता. आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता 26 जानेवारी आधी वितरित करण्यात येईल. या संदर्भातील आर्थिक नियोजन हवाला अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा लाभ देण्यास 26 जानेवारीच्या आधी सुरुवात होईल. त्यानंतर 3 ते 4 दिवसात या योजनेचे पैसे महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील, असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. मला सर्व लाडक्या बहिणींना सांगायचे आहे की दर महिन्याला आपण महिना संपायच्या आधी या योजनेचा लाभ देत असतो. आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वितरणाची सुरुवात 26 जानेवारी आधी करण्यात येणार आहे. हामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आम्ही या महिन्याच्या वितरणाला सुरुवात करणार आहोत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. मित्रांनो, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार, असा प्रश्न मंत्री अदिती तटकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता अदिती तटकरे यांनी सांगितले की याबाबत आम्ही आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलेले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. नवीन अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र सध्या तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा लाभ आपण देणार आहोत, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितली आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. बघा मित्रांनो, काय माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र महिलांना 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3690 कोटी रुपयांच्या निधीस मान्यताही दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसाठी 3690 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली असून 26 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे 1500 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.